अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. श्री गुरु रामचंद्राय नमः. नामधारक भक्तासे सांगे सिद्ध विस्तारे से, अवतार झाले मानुषे भक्तजन तारावया. एक भक्ता नामधारका, अंबरुषे कारणे विष्णू ऐका. अंगीकारले अवतार देखा, मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कुर्म वराह देख, नराचे देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक, झाला ब्राह्मण शास्त्रकर्मी. दशरथ कुळी जन्म, प्रख्यात अवतार श्रीराम. राजा होऊनी मागुती जन्म, गवळ्या घरी गुरे राखी. वस्त्रे फेडूनी झाला नग्न, बौद्ध रूपे झाला आपण. होऊनी अवतार कल्की जान, तुरुंगारूढ कायावडी. नाना प्रकारे नाना वेश, अवतार धरे ऋषिकेश. तारावया साधू मनुष्य, दुष्ट निग्रह करावया. द्वापार जाऊनी झाला कले, अज्ञान लोक ब्राह्मण कुळे. आचारहीन होऊनी प्रबळे, वर्तती महिमा कलियुगी. भक्तजन रक्षणार्थ, अवतरला श्री गुरुनाथ. सगरा कारणे भगीरथ, आणि गंगा भूमंडळी. तैसी एक विप्रवनिता, आधा दिले श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता, आश्चर्य झाले पर्यसा. पिठापूर पूर्व देशे, होता ब्राह्मण उत्तम वंशे. आपस्तंभ शाखेसे, नाम आपले राज जाना. त्याची भार्या नाम सुमता, असे आचारे पतिव्रता. अतिथी आणि अभाग्यता, पूजा करी भक्ती भावे. ऐसे असता वर्तमानी, पते सेवा एक मनी. अतिथी सेवा सगुनी, निरंतर करीतसे. वर्तता ऐसे एके दिवशे, आला दत्त अतिथे वेशे. श्राद्ध होते अमावसेसे, तया विप्रा घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी, दत्तात्रय भिक्षा घालिनारे. दत्तात्रय साक्षात्कारी, प्रसन्न झाला ते वेळी. त्रयमूर्तीचे रूप होऊनी, स्वरूप दाखविले अतिगणी. पतिव्रता धावनी, चरणा नमन करी मनोभावे. दत्तात्रय म्हणे तेसे, मागावे माथे जे वांचिसी. जे जे वासना तुझे मानसे, पावसी त्वरित मनितले. ऐकोनी स्वामींचे वचन, विप्रवनिता करी चिंतन. विनवितसे कर जोडून, नाना परेस्तवोनिया. जय जया जगन्नाथा, तू तारक विश्वकर्ता. माझ्या मनी असे अर्था, पुरवावे देवराया. तो कृपाळू सर्वांभूते, वेद पुराणे वाखानिते. केवी वर्णवे तुझे कीर्ती, भक्त वत्सला कृपानिधे. मिथ्या नवे तुझा बोल, जे का ध्रुवासी दिदले अढळ. विभीषणासी स्थापिले, राज्य लंका भुवन देखा. भक्तजना तू आधार, पाव्या करीसी अवतार. बिरुद असे चराचर, 14 भुवना माझारी. आता माते वरदेसे, वासना असे जे मानसे. न व्हावे अन्यथा बोलासे, कृपानिधे देवराया. माझे मनीची वासना, तुवा पुरवावी जगज्जनना. अनाथ तारक नारायणा, म्हणून चरणी लागली. ऐकोनी तिचे करुणावचन, संतोषला त्रयमूर्ती आपण. करी धरुणी आश्वासन, माग जननी म्हणतसे. तव बोलले पतिव्रता, स्वामीने निरोपिले आता. जननी नाम मज ठेविता, करा निर्धार याची बोला. मज पुत्र झाले बहुत, नवते स्थिर जीवन मृत. जे राहिले अनस्त, अक्षहीन पादहीन. योग्य झाले नाहीत कवनी, काय करावे मूर्ख प्राणी. असोनी नाही येणे गुणी, पुत्रावी न काही जन्म. व्हावा पुत्र अम्माईसा, ज्ञानवंत परम पुरुषा. जगदवंद देव सादृशा, तुम्हा सारिका मजाता. ऐकोनी तिचे वचन, प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्याकारण, दीक्षार्थ भक्तजना. म्हणे तापसी तेसे, पुत्र होईल तुझ परियसे. उद्धरील तुझ्या वंशासी, ख्यातिवंत कलयुगी. असावे तुम्ही त्याचे बोले, एरवी न राहे तुम्हा जवळे. ज्ञान मार्ग तुर्बळी, तुमचे दैन्य हरेल देखा.
इतुके सांगोनी तापसे अदृश्य झाला परियसी विस्मय करीतसे मानसे विप्रवनिता ते वेळी विस्मय करुणी घरात पतीशी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भरित म्हणती होईल दत्तात्रय माध्यान समयी अतिथे काळी दत्त येताती ते वेळी विमुख न व्हावे ते वेळी भिक्षा मात्र घालिजे दत्तात्रयांचे स्थान जाण माहूर करवीर क्षेत्र खुन सदा वास याच ग्रामी पूर्ण पांचाळेश्वर नगरात नाना वेश भिक्षुक रूपे दत्तात्रय येतो निरुते न पुसता माझ्या निरोपाते भिक्षा मात्र घालिजे विप्र श्री मने पतीसी आजी अवज्ञा केली तुम्हासे ब्राह्मण न जेविता तयासे भिक्षा घातले म्हणतसे ऐकोनी सतीचे बोला विप्रमणी संतोषला मने पतिव्रते भले केले पितृ झाले माझे तृप्त करावे कर्मे पितृनामी समर्पावे विष्णूसी आम्ही साक्षात्कारे आपण येऊनी स्वामी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृ समस्त निर्धार झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रैमूर्तीचा अवतार धन्य तुझा माता पिता जेवर लाधली समुख्याता पुत्र होईल निभ्रांता न धरी चिंता मानसी हर्ष निर्भर होऊनी राहिले दोघे निश्चिंत मनी वर्तता झाली अंतरवत्नी विप्रश्री पर्यसा ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत झाली शुभदिनी विप्रे स्नान करुणी केले जात कर्म ते वेळी मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर्तले ते वेळी मनती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु ऐकोनी म्हणती माता पिता हो का आमचा कुळ उद्धारिता आम्हासी वर दिधला दत्ता म्हणून ठेवते तया नाव श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले ब्राह्मणे अवतरला त्रैमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तता ऐसे त्याचे घरी झाली 7 वर्ष पुरे मुंजी बंधन प्रती करे कैका झाला द्विजोत्तम बांधता मुंजी ब्रह्मचारे म्हणता झाला वेदचारे मीमांसा तर्क ते विस्तारे मनो लागला ते वेळी ऐकोनिया सकळ लोक विस्मय करते कौतुक होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणाते आचार व्यवहार प्रायचित्त समस्तांशी आपण असे बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरा वर्तता ऐसे पर्यसे झाले संवत्सर षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासे माता पिता अवधारा विचार करीते पुत्रासवे बारे विवाह तुझे करावे श्रीपाद मने एक भावे माझी वांछा सांगेन कराल विवाह मज तुम्ही सांगेन एका विचारले आम्ही वैराग्य असे नेमी असे कामे आमचे तेथे ते स्त्रिया वाचुनी आणि कनारे समस्त जाना माते सरे जरी आनाल ते सुंदरी वरुण म्हणते ते वेळी आपण तापसे ब्रह्मचारी योग स्त्रिया वाचुनी नारी हा बोल धरा निर्धारे स्त्रिया वल्लभ नाम माझे श्रीपाद वल्लभ ऐसे नाम झाले त्रिमूर्ती कैसे पितया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासे ऐकोनी पुत्राचे वचन आठवले पूर्व सूचन भिक्षुके सांगितले निर्गुण सत्य झाले म्हणतसे आता याची या बोलासे मोडा घालिता आम्हासे विघ्न होईल भरवसे म्हणून विचारती तैवेळी न मनावे पुत्र यासे अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसे तैसे करावे म्हणतसे निश्चय करुणी आपल्या मनी पुत्राभिमुख म्हणती जनक जननी होतो आशा धरुणी प्रतिपाळीसी म्हणून या ऐशे मनी व्याकुळित डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेह करोनिया देखोनी मातेचे दुःख संभोकी तसे परम पुरुष उठवोनी आपले कर कमळिक अश्रुपात धुतसे न करे चिंता ओ माते जे जे मागशील देईन तुते दृढ करोनिया चित्त रहा सुखे नांदत बारे तुझ करिता आपण दुःख विसरले अंतकरण रक्षिसी आम्हा मतार्पण दैन्या वेगळे करिसी म्हणून
पुत्र सती आपणा दोन्ही पाय पंगू अक्षहीना त्याते पोसावे आता कवना आम्हा कोण रक्षिल ऐकोनी जननीचे वचन अवलोकितसे अमृत लोचन पुत्र दोघे झाले सौन आली दृष्टी चरणाधिक जैसे चिंतामणी स्पर्शी लोखंड होय सुवर्णा सरसी तैसे महात्म्याच्या दृष्टी वर्षेसी योग्यता आली तत्काळी वेदशास्त्रादी व्याकरण सर्व हे म्हणती तक्षण दोघे येऊनी धरती चरण कृतार्थ झालो म्हणून आश्वासुनी ते वेळी दिदलावरो तात्काळी पुत्र पौत्री नांदा प्रबळी स्त्रियायुक्त सनातन सेवा करा जनक जननी पावाल सुख महाज्ञानी इह सौख्य पावनी होसी मुक्त हे निश्चित ऐसे बोलणी तयांसे संभोकितसे मातेसी पहावनी पुत्र दोघासे राहता सौख्य पावाल पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी ओ मानसी कन्या पुत्र होतील यासे पौत्र पहा पानयनी अखंड लक्ष्मी यांचे घरे यांचे वंश पारंपारे कीर्तिवंत सचराचरे संपन्न होती वेदशास्त्री आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा ओ माता जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधू जना सांगोनी माता पितयांसी अदृश्य झाला परियसे पावला त्वरित पुरे काशी गुप्त रूपे होते तेथे निघाले तेथुनी बदरीवना भेटी घेऊनी नारायणा अवतार असे आपणा कार्याकारण मनुष्य देही दीक्षा करावया भक्तजन तीर्थे हिंडणे आपण मनोवेगे मार्गक्रमण आले तेथा गोकर्णासे ऐकोनी सिद्ध मुनींचे वचन विनवी नामधारक आपण ते परिसा श्रुते जन मने सरस्वती गंगाधरू इति श्री गुरु चरित्र कथा कल्पतरो लते श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथन नाम पंचमोशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।